चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो पहा, आपण आता एक प्रूफ पाहूया. ठीक आहे, क्लास 10 मधला बहुत ही प्यारा सा प्रूफ आहे. पहा, फक्त छोटे फॉर्म्युले माहित पाहिजे. ठीक आहे, ऐका का म्हणता. ठीक आहे, इथे जर फॉर्म्युले माहित असेल ना तर पाहिल्याबरोबर समजते काय आन्सर काय. ठीक आहे, ध्यान से देखो. का देऊ नये आपल्याकडे एलएचएस दिला, जो पार्ट एलएचएस दिला तो लिहून टाकू. का एलएचएस जो आहे, ठीक आहे, तो पार्ट आपण लिहून टाकू. एलएचएस काय आता आपल्याकडे, तर एलएचएस हा टॅन क्यूब थीटा -1 डिवायडेड बाय टॅन थीटा -1. म्हणजे याच्यावरून आपल्याला कोणता नजारा दाखवायचा, याच्यावरून हा वाला नजारा दाखवायचा. ठीक आहे, तर पहा एक गोष्ट जगाले माहित आहे की 1 सोबत मी कसं पण खेळू शकतो. बरोबर, खेळू शकतो म्हणजे पहा, या 1 ला मी 1 चा स्क्वेअर, 1 चा क्यूब, 1 चा पॉवर 4, 1 चा पॉवर 100 कुछ भी खेळ सकता. बरोबर आहे, 1 सोबत. ठीक आहे, तर एक काम करता, मी यासोबत खेळून पाहता पहा की टॅन क्यूब थीटा -1 चा क्यूब लिहिता. ठीक आहे, असं का बरं केलं असेल, कारण मला एक नजारा दिसता. पहा कोणचा नजारा, की खाली तर काहीच नाही केलं, जो पार्ट जसा आहे तसा मला एक नजारा दिसता की जर सर मी a क्यूब - b क्यूब चा फॉर्म्युला लावतो, a क्यूब - b क्यूब. ठीक आहे, हे जे 8, 9th क्लासमध्ये हे फॉर्म्युले आपण शिकतो कशासाठी माहित आहे, कारण पुढच्या क्लासमध्ये कामी येणार. पटलं का तुम्हाला? वाटते का पेपर झाला की बस पुस्तका पाडा आणि बुडेगा बांधले विकायचं. ठीक आहे, असं नाही मग. ठीक आहे, पटलं ना, पुरे फॉर्म्युले पाठ पाहिजे. ठीक आहे, म्हणजे एक नॉलेज एकावर डिपेंड असते. बरोबर आहे, तर पहा हा कोडचा फॉर्म्युला 8वी 9वीच्या आता 10वीत आला, 11वी 12वीत कुठे येईल. ठीक आहे, तर a क्यूब - b क्यूब बनवायचा होता, a क्यूब - b क्यूब. ठीक आहे, तर काय होईल याचा फॉर्म्युला काय, a - b इंटू a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. हा फॉर्म्युला ध्यान से देखो. ठीक आहे, हा असा एक फॉर्म्युला आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? आता पहा इकडे पहा, इथं जो ए राहील का टॅन थीटा, का राहील टॅन थीटा, आणि बी का राहील 1. तर बिलकुल सेम फॉर्म्युला पहा का, टॅन थीटा म्हणजे a - b. ठीक आहे ना, a - b. ठीक आहे, आणि काय होईल पहा a स्क्वेअर म्हणजे कोणाचा टॅन स्क्वेअर. ठीक आहे, थीटा आणि a स्क्वेअर. ठीक आहे, प्लस ab म्हणजे कोण, टॅन थीटा इंटू 1. ठीक आहे, इथपर्यंत पहा ab आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर. बिलकुल प्यार से, आणि डिवायडेड बाय का टॅन थीटा -1. ठीक आहे, आता बघ कोणता नजारा दिसता की हे वाली टर्म या वाल्या टर्मला चिपकून आहे, आणि चिपकला म्हणजे मल्टिप्लाय राहते आणि एक लायसन्स भेटते की कचरा खालच्या वरच्या उडवता येते. बरोबर, जेव्हा चिपकून राहते हा उडल टॅन -θ1 आणि टॅन -θ1 हा उडला. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. मग आपल्याकडे राहिला का पाहता टॅन स्क्वेअर थीटा. आता एक काम करता, प्लस टॅन थीटा इंटू 1 टॅन थीटा आणि 1 चा स्क्वेअर 1. ठीक आहे, एवढाच पार्ट राहिला. आता एक काम करता, टॅन स्क्वेअर थीटाला प्लस टॅन स्क्वेअर थीटाच्या जवळ, ठीक आहे, 1 आणता. काऊन तर मला फॉर्म्युला अशी बू येत आहे. ठीक आहे, आता एक काम करतो ना, बढिया असं समजे 1 ला पहिले लिहितो आणि मग टॅन स्क्वेअर थीटा. बरोबर, आणि एक काम करता, प्लस टॅन थीटा अलग लिहिलो, चालते असं. बरोबर, दोघाला फक्त एकत्र आणलो, याच्यासोबत नाही पडता तर तू हट्ट म्हटलं. बरोबर, आता काय होईल पा याच्यामध्ये. ठीक आहे, तुम्हालाही माहित आहे का होईल पा, या खूपच्यात लिहिता की 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. कोणसा 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा म्हणजेच काय होते, सेक्युअर थीटा होते. हा फॉर्म्युला ते काम करता इथं लिहिता पा सेक्युअर थीटा प्लस आणि राईट टॅन थीटा, आणि हाच आपल्याला नजारा पाहायचा होता. पण हा फॉर्म्युला 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा सेक्युअर थीटा आणि प्लस टॅन थीटा, आणि हाच आपल्याला प्रूफ करायचा होता. ठीक आहे, तर अशा प्रकारे बिलकुल सिंपली प्रूफ झाला, एका फॉर्म्युल्याने पुरा गेम प्लॅन केला. म्हणून हा आपल्याला फॉर्म्युला पाठ पाहिजे, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे.